लहानपणापासून मला लव्ह स्टोरीज आवडतात, मला रॉमकॉम्स आवडतात आणि मला असं वाटतं माझ्यासोबत पण तेच व्हायला पाहिजे. नमस्कार, मी प्रियदर्शनी आणि मी बाय चार त्या शॉर्ट फिल्म मध्ये शाल्मलची भूमिका केलेली आहे. प्रियंकाचा कलिग आहेस ना तू? वरद, आय गेस. हाय. सांतानू प्रोडक्शन्स बरोबरचं हे माझं पहिलं पण आहे. नवीन प्रोडक्शन हाऊस आहे ऐकल्यावर थोडीशी नसते नेहमी असते. ॲक्टर म्हणून तुम्ही जाता तेव्हा कोण असेल, किती माणसं कोण असतील, कशा पद्धतीने काम होत असेल हे माहीत नसतं. पण आज दिवसाच्या सुरुवातीपासून हा पॅकअपपर्यंत इतका सुंदर एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेला आहे. त्यांनी वेलकम गिफ्ट पासून जी सुरुवात केली तर रॅपअप पर्यंत त्यांनी छान काळजी घेतली आहे आणि मस्त वाटतंय. नवीन आहे पण खूप जाणकार होत आहे. त्याही पेक्षा आनंद या गोष्टीचा होतो की जे काम आमच्याकडनं करून घेण्यात आलं, ज्या स्क्रिप्टवर आम्ही काम केलं, जी शॉर्ट फिल्म आम्ही बनवली ती इतकी सॅटिस्फाईंग होती. ॲज अन आर्टिस्ट ते करताना इतकी मजा येत होती. आमच्या पिढीला जे आहे ते इतक्या चपखल शब्दात आणि ओढवत्या शैलीत त्या शॉर्ट फिल्ममध्ये मांडण्यात आलं आहे की मला वाटतं आमच्या जनरेशन मधल्या कुणालाही दाखवा त्यांना त्यातनं काहीतरी खूप महत्त्वाचं मिळेल. कधी कधी ना वाटतं कोर्ट मॅरेजच करावं. तेवढंच ग्रँड वेडिंग नको, ते मेहंदी नको, त्या सगळ्या आत्ता येऊन नाचणार बिचणार ते संगीत नको. ए यार, तू खरंच बोरिंग आहेस यार. अरे सागर वेड्स शाल्मली. किती गोड दिसत. सावकाश सावकाश. पण आत्ताच भेटलोय, तू थेट लग्नापर्यंत पोहोचलास. ओ, ही शॉर्ट फिल्म, या शॉर्ट फिल्मचा जो विषय हा खूप आजच्या युगाचा विषय आहे. तरुण मुलांमध्ये जी रोजची चर्चा असते, तुमच्या माझ्यामध्ये जी रोजची चर्चा आपण करत असतो, तोच विषय मला या शॉर्ट फिल्ममध्ये बघायला मिळाला. त्याचबरोबर बरोबर काम करायची संधी मिळाली. आम्ही अनेक दिवस ओळखतो एकमेकांना. अजून मी काही लोकांबरोबर करायची संधी मिळाली ज्यांनी मला त्रास द्यायचा खूप प्रयत्न केला, पण मी खूप समजूतदार असल्यामुळे कोण आहेत ते लोक? आहेत काय कोआर्टिस्ट आहेत. बापरे, बेदखल करा त्यांना आत्ताच्या लगेच फोन करून द्या. आणि त्यामुळे जवळपास या सेटवर इतकी मजा चालली होती की आपण लव बाय चान्सच्या सेटवर आहोत का महाराष्ट्राची हसत होता. नार्वेकर सोबत मला या निमित्ताने काम करत आलं. 2018ला तो माझा मेंटर होता एका स्पर्धेसाठी आणि तेव्हा मी इच्छा व्यक्त केली होती की मला कधीतरी तुझ्यासोबत काम करायचं आहे, तुझ्या दिग्दर्शनामध्ये काम करायचं आहे. आणि आज फायनली तो दिवस आलाय 2025ला. त्यामुळे खूप भारी वाटतंय, काहीतरी एक एक सुरुवात झाल्यासारखं वाटतंय. डिरेक्टर अर्थात वरुण नार्वेकर असल्यामुळे खूप अफलातून प्रकारे ती शूट झाली आणि प्रोडक्शन सुद्धा खूप फ्रेंडली आहे. सगळे आम्हाला खूप मदत करणारे सगळं याच्या वेळी आर्टिस्ट फ्रेंडली प्रोडक्शन. मला तरी कुठे करायचंय लग्न? तुला माहितीये, फॅमिली प्रेशरमुळे मी इथे आहे यार. वी आर ऑन सेम पेज. हो भारीच. बेस्ट. ऐक ना, आपलं झालं असेल तर मी जाऊ का यार? एका फ्रेंडची बर्थडे पार्टी सोडून आली आहे यार मी इकडे. प्लीज प्लीज जा. कसं तरी कॉफी संपवून निघतोस. येस, चालेल. ऐक ना, हे हे माझ्या कॉफीचे पैसे. ओके, वी आर सॉर्टेड, राईट? ह्या सगळ्यांसोबत काम करून तर खूप मजा आलीच आहे, पण त्याच्या आधीची जी प्रोसेस असते ना, प्री प्रोडक्शन आणि कॉस्ट्युम्स, सो हे पण एवढं स्मूथली झालं आहे. निखिल म्हणा, पार्थ म्हणा, मुग्धा म्हणा, मेघना, सो या लोकांनी ते इझी केलं आमच्यासाठी आणि एक कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट क्रिएट केलं आणि आम्ही आमचं पूर्ण दिलं आहे. सो तुम्ही पण प्लीज ही शॉर्ट फिल्म जाऊन बघा. आणि हे जे काही प्रोडक्शन हाऊस आहे त्यांना जे पण काही प्रोजेक्ट्स करतायत ते आणि जे पण काही नवीन नवीन कल्पना घेऊन येत आहेत आमच्या लोकांसमोर, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. शॉर्ट फिल्म मला आवडेल, इंटरेस्टिंग वाटेल, रिलेट होईल, याच्यातनं काही चर्चा सुरू होईल आणि एकूणच तुम्हाला लक्षात येत असेल अत्यंत पॉझिटिव्ह अनुभव आला आहे. आणि संदीप सर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी, त्यांच्या प्रोडक्शनच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.